वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची। त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला मंथन काढून देणार आहे। मंथन एक एक करून टोकन दे माझ्या हातात, एक एक करून दे, अजून दे, अजून एक दे, थँक्यू। तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट। क्रमांक आहे 40। दुसरा क्रमांक आहे 17 आणि तिसरा क्रमांक आहे 24। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट। खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। रुपाली मोरे। तुम्ही काय करता? मी कॉलेज स्टुडंट आहे। काय? सेकंड इयर बीकॉम ला आहे मी। सेकंड इयर बीकॉम। आम्हाला तुमच्याविषयी सांगा, कॉलेजमध्ये तुम्ही काय गमती जमती करता? कॉलेजमध्ये खूप धमाल येते। लेक्चर्स आम्ही अटेंड करतोच, पण धमाल तेवढीच करतो। डेज वगैरे सेलिब्रेट करतो। हा, कुठले कुठले डेज आवडतात विशेष? साडी डे। साडी डे आणि साडी सगळे घालतात साड्या? हो। मुलं पण? नाही, मुलांसाठी टाय डे असतो। टाय डे असतो, अच्छा। आणि मुली साड्या घालतात? हो। आणि मग तेव्हाच रोज डे वगैरे असतो? हो, रोज डे, चॉकलेट डे। चॉकलेट डे वगैरे। मग तुम्हाला किती किती काय काय मिळतं? आता सेट होणार आहे ह्या वीक मध्ये। सेलिब्रेट होणार आहे अजून? पण मागच्या वर्षी पण झालं असेल की नाही? हा, अनुभव असेल की नाही गाठीची? आहे। कोण देतं वगैरे? कोणी दिलं अजून? कोणी नाही दिलं का? तुमच्याकडे बघून देत नसेल कोणी, उगाच दिला आणि नंतर पडली तर काय करायचं आपण, म्हणून असेल काय माहित। पण तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना कोणी तुम्हाला रोज दिलं किंवा चॉकलेट दिलं तर? नाही ना प्रॉब्लेम? फ्रेंड्स मध्ये देणारच ना। मी कुठे म्हणतोय मग दुसरे कोण देणार असं म्हणालो का मी? नाही, बरोबर। फ्रेंड्सच देणार की नाही? सगळ्यांनी ऐकलं त्यांच्या कॉलेजमधल्या मुलांनी, यावर्षी मोठ्या संख्येनं सगळ्यांना रोज आणि चॉकलेट द्यायची। झालं? हा, इथे वस्तूंची खरेदी करायची आहे। ऑल द बेस्ट त्यासाठी। थँक्यू। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। नीलम हुले। तुम्ही काय करता? सेकंड इयर बीकॉम ला। एकत्र आहात? हा। अच्छा, मग मी सांगा काय मजा करता हो तुम्ही? काय अशी रोजचीच असते, आम्ही मजा धमाल करत येतो जाता येतो। काय करतं पण मजा म्हणजे? काय नाही असंच विशेष मजा? विशेष काय नाही, पण असतं मैत्रिणींबरोबर वगैरे गप्पा वगैरे मारत। हा। आणि मग तुम्हाला किती रोज किंवा चॉकलेट्स मिळतात? आम्ही गेलो ह्या वर्षी सेलिब्रेट करणार आहे। हे बरं आहे ना उत्तर दिलं की असं, हो की नाही? आणि मग तुमच्या आवडीनिवडीच्या विषयी सांगा, तुम्हाला काय आवडतं बाकी करायला अभ्यासा व्यतिरिक्त? बाकी म्युझिक वगैरे ऐकायला आवडते। ऐकायला वगैरे आवडतं, हो ना? इथे वस्तूंची खरेदी करायची, तुम्हाला ऑल द बेस्ट। थँक्यू। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। सानिका पाडावे। तुम्ही काय करता? मी गृहिणीच आहे। तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा। आवड म्हणजे टीव्ही बघायची, जेवण वगैरे करण्याची। जी टीव्ही बघता तुम्ही? हो। मराठी कुठली मालिका सर्वात जास्त आवडते? कुंकू। कुंकू आवडते, अच्छा। आणि मग बाकी काय आवडते तुमची? जेवण बनवण्याची। जेवण बनवायचं, मग जेवणात काय बनवायला आवडतं? जास्त मच्छी मटण। मच्छी मटण, हा स्पेशालिटी। मग दुसऱ्यांना देता की नाही तुम्ही? हो, बाजूवाल्यांना देतो ना आमच्या। कुठे काय ते नाही सांगत होते? हो, नाही नाही ना सांगत होते? नाही देतो। देता नक्की। आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरातली? खरेदी मीच करते। तुम्हीच करता? मच्छी मटणची वगैरे सगळं मीच। सगळंच? मसाले आणण्यापासून सगळं करण्यापर्यंत, भांडी साफ करून वाढून खाऊन सगळं तुम्हीच खाताय? नाही, बाजूवाल्यांना पण देते ना, मिस्टरांना पण देते, असं थोडी। म्हणाला जाता बाजूला देते? हो। हा ठीक आहे, असेच देत जा बाजूवाल्यांना, मिस्टरांना वगैरे। हा, इथे काही वस्तूंची खरेदी करायची आहे। ऑल द बेस्ट त्यासाठी। थँक्यू। चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे मार्केटची। राऊंड एकदम सोपी आहे। तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार, मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची। ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील। आजचं बजेट आहे 929 रुपये। वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता। साडेमाडे 3 सुरू करा। एका हातात एक वस्तू। साडेमाडे खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल। तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे। बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली। सानिकाताईंनी खरेदी केली 507 रुपयांची, नीलमताईंनी खरेदी केली 408 रुपयांची आणि रुपालीताईंनी खरेदी केली 777 रुपयांची। त्यामुळे विजेत्या रुपालीताई।
घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. प्राइज जिंकले मी एवढं. हा खूप छान वाटतंय. बस मस्त वाटतंय एकदम. हो, हो की नाही? मग आता कोणाकोणाला द्यात? सगळ्यांना देणार, हिला, माझ्या फ्रेंड्सना, घरी. घरी सगळ्यांना. कॉलेज मुलांना पण द्या. काय काय रोज दिलं त्याने की एक रोज तुम्ही देत जा, रोज हर रोज नाही का? बघूया चांगलं वाटलं तर. असं काही नाही. असं काही नाही. फालतू दिसणार असेल तरी त्याला द्या. असंही काही नाही. राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या छायाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या रुपालीताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. समोर एक एक ट्रे ठेवलेला आहे. माझ्याकडे काही बॉल आहेत. करायचं एवढं, बॉल असा हातावर घ्यायचा, बॅलन्स करायचा आणि ट्रेमध्ये टाकायचा. एकाच हाताने टाक. ज्यांच्या ट्रेमध्ये सर्वात जास्त बॉल त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे सुरू करा. वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. छायाताई त्यांच्या ट्रेमध्ये एकही बॉल नाही टाकू शकल्या. रुपालीताईंनी त्यांच्या ट्रेमध्ये 3 बॉल टाकले. त्यामुळे रुपालीताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? रुपालीने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? लाल चावी. हो, घेऊन टाका. रुपालीताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे छायाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. रुपालीताई ठरलं उपविजेता, ज्यांना मिळालेला आहे सोयाबीन. टाळ्या. कसं वाटतंय? छान वाटतंय. सोयाबीन मिळालं त्याबद्दल? हो, मस्त वाटतंय. हो. खरेदी पण मिळाली. हो. 777 रुपयाची. हो की नाही? हो. आता मग खरेदी सोयाबीन असं वाटा सगळ्यांना. हो, सगळ्यांना. सहभागी झालात, धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या छायाताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. टाळ्या. कसं वाटतंय? खूप आनंद झालेला आहे. हा मस्त वाटतं एकदम. हो, खूप मस्त वाटतं. हा तुमचं नाव छाया, कॅमेरा पण मिळाला. कॅमेरातून छाया काढा सगळ्यांच्या. हो की नाही? पण नेकलेस हो, हा सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद. चला वेळ झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारायची. मी प्रश्न असा विचारला होता, आम्ही अचल आहोत, लोकांना मार्ग दाखवतो, पण आम्ही दोघे एकमेकांना कधीच भेटत नाही, असे आम्ही कोण आहोत? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव का? सुचिता सूर्यकांत माने. आणि उत्तर? डोळे. नाही. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. सुप्रिया रामचंद्र शिंदे. आणि उत्तर? रस्त्यावर जे बोर्ड असतात त्याच्यावरती बाण असतात. रस्त्यावरचे बोर्ड. हा. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 5775 वर. कोकण नगर भांडूप मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.